गोंदिया शहराला लागून असलेल्या कुळवा ग्रामपंचायतीच्या सदस्यासह सरपंचाने आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर जिल्हा परिषद सदस्य पूजा सेठ यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। याला कारण म्हणजे कुळवा गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेली नाली मागील 1 वर्षापासून फुटली असल्याने नालीचा पाणी हा रस्त्यावरून येत असून येणाऱ्या जाणाऱ्या जळवाहनांमुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या तसेच दुचाकी वाहनाने जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडत असून या संदर्भात अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार देखील करण्यात आला, मात्र तरी देखील कार्यकारी अभियंता याकडे लक्ष देत नाही। तर दुसरीकडे कुळवा गावात असलेल्या शाईबाबा राईसमिलचे दूषित पाणी गावात असलेल्या तलावात जात असल्याने याचा त्रास लोकांना होत आहे। तर गावाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतच्या जमिनीवर एका लेआउट मालकाने शासकीय जमिनीवर कब्जा केला। या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार झाला, मात्र अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने शेवटी पत्र परिषद घेत कुळवा ग्रामपंचायतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे। आमच्या ज्या कुडव्या ग्रामपंचायत समस्या तर एक नालीची समस्या बीएनसीच्या मार्फत जी दिलेली आहे आणि एक जमीन अतिक्रमण करून घेतल्या, त्याच्यानंतर ते अतिक्रमणच्या जमिनी ते लोक विकण्याचं सुद्धा काम करत आहे। त्याचबरोबर पांडे लेआउटला खरेदी विक्रीचं काम आणि मोक्षधामला ते जो तलाव आहे तिथे सुद्धा त्या राईस मिलच्या माध्यमाने जो घाण पाणी त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन तो पाण्याचा म्हणजे काही त्याचा पाण्याचा उपयोग होत नाही आणि हे सगळ्या गोष्टीचे आमचे मुद्दे आहेत। आणि हे मुद्दे काही म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजू आहे। पाणीसारखं वस्तू अशी आहेत की ती आपल्याला आजकाल कुठे भेटत नाही आणि बरोबर गोड पाणी म्हटलं तर नाळाची टंचाई इतकं मोठ्या ग्रामपंचायतीला पुरवणं कुठे ना कुठे कमी पडते। तर या सगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यासाठी मी सुद्धा या माझ्या ग्रामपंचायतीसोबत त्यांच्यासोबत म्हणजे सोबत आहे आणि येणाऱ्या दिवसात जर ह्या सगळ्या मुद्द्यांना कलेक्टर साहेबांनी किंवा पूर्ण अधिकाऱ्यांनी ज्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी जर पूर्ण केलं नाही तर अन्यथा आम्हाला शेवटी एक वेगळा रूप धारण करावं लागेल। आणि यापूर्वी सुद्धा आम्ही राज्यमार्ग थांबवून आपल्या त्या रोडचं काम पूर्ण करवलं। त्याचप्रमाणे आमची पूर्ण कुडवा ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन आम्ही परत पुन्हा एकदा मोठा उद्रेक करण्याचं काम करू। कुठल्या महत्त्वाच्या आपल्या मागण्या होत्या पत्रकार महत्त्वाच्या ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी तक्रार नोंदवण्यात आली आहे त्याच्यात सर्वच माझे जे मुद्दे आहेत आमचे 4 ते अतिमहत्त्वाचे आहेत ना, ज्याच्यात हा 1 नंबरमध्ये जो दिलेला मुद्दा आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग 1 यांना जो पत्र आम्ही व्यवहार केलेला आहे तो आमच्यासाठी आणि ह्या परिसरातील जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अति महत्त्वाचा आहे। कारण की तो एवढा दूषित पाणी आहे की त्या पाण्यामुळे कोणतेही रोगराई पसरू शकते आणि त्या म्हणजे रस्त्याने जाणारे जेवढे स्कूल कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा शिक्षक वर्ग असेल त्यांनाही खूप मोठा त्रास आहे त्या पाण्याने। आणि काही 8-10 मोजके लोकांनी त्या नालीवर अतिक्रमण केलेले आहे। 8-10 मोजके लोकांसाठी हजारो लोकांचं जो नुकसान होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे जाणून-बुजून। तो कुठंतरी थांबण्यात यावा ह्या माध्यमातून ग्रामपंचायतचे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा करतो मी आज। आता आमचा पाऊल तोच राहणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आता आपण त्यांच्यासमोर सर्व भेटून त्यांना निवेदन देणार आहोत की सर आमच्या 8 दिवसात सगळे आमचे जे मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही लबानेला नाही सोडणार आणि कलेक्टर साहेबांच्या समोरच आता उपोषणाला बसणार। कारण की आम्ही त्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचे 3 ते 4 वेळा ते फेकून झाले होते, परंतु त्यांनी आणखी घर बसवल्याबाबत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले। तहसीलदार म्हणते मी कलेक्टरकडे पाठवतो। आतापर्यंत म्हणजे 6 ते 7 महिने झालेले आहेत। राईस मिलचा जो विषय ठेवला तो काय विषय आहे? राईस मिलचं पाणी तो आमच्या तलावामध्ये येतो, तिथे आमचे अंतिम संस्कार होतात लोकांचे आणि त्या पाण्याने आंघोळ करण्यात येते, परंतु तो पाणी असा गलिच्छ राहते की तिथे म्हणजे हातही टाकता येत नाही। त्या कारणाने आम्ही त्या मिलवाल्यालाही 2-3दा सांगितलं, तो आमच्यासमोर ते चालू करून दाखवते पाणी स्वच्छ जा रहा है म्हणून, पण पाणी स्वच्छ काही जात नाही। आम्ही ते प्रदूषण विभाग कलेक्टर यांना सगळ्यांना दिलेली आहे, परंतु काही होत नाही। कसं काय हा माहीत नाही। आता आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्यासाठी समोरच्या उपाययोजना काय राहणार? आता आम्ही सरळ कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोरच धरणा देऊ, त्याच्याशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही। त्यामुळे ही बातमी प्रकाशित झाल्यावर येत्या 8 दिवसात अधिकाऱ्यांना जाग न आल्यास कुळवा गावात असलेल्या समस्या न सोडवल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सर्व सदस्य आणि सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आंदोलन करतील असा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कुळवा ग्रामपंचायतीने दिला आहे।